आपलं ज्या लोकांनी देशासाठी रक्त सांडवलंय आपण त्यांना हळूहळू विसरत चाललोय आणि जे लोक सत्तेवर बसले किंवा आपल्या पक्षासाठी आपण ज्यांना फेवर करतो ते आपल्याला मायबापापेक्षा जास्त झाले. देशावर जास्त प्रेम करा. देशापेक्षा कोणीच मोठं नाही, नाही जात मोठी आहे, नाही धर्म मोठा आहे. सर्वात मोठा देश आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही राज्यघटना सभेवर प्रस्तावित केली होती. तेव्हापासून आपण ह्या देशामध्ये संविधान लागू झालं होतं. संविधानाने आपल्याला हक्क दिलाय, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू एज्युकेशन. आज आपण जेव्हा मी इथे तुमच्या समोर बोलताय, तुम्ही मला प्रश्न विचारताय, हा हक्क आपल्याला आपल्या संविधानाने 26 जानेवारी रोजी आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक जनतेने आपलं संविधान वाचलं पाहिजे, आपला हक्क जाणला पाहिजे आणि आपला मूलभूत अधिकार त्यांनी मिळवला पाहिजे. आज पण प्रत्येक भारतीय हा वंचित आहे त्याच्या अधिकारापासून. आज आपला देश गरीब आहेच नाही मुळातच. सोने की चिडिया म्हणणारा भारत, आज इथे तुम्ही महिनाभर लोक मरून राहिले उपाशी. हे परिस्थिती आज भारताची आहे ग्राउंड लेवलवर. आज जर राईट टू एज्युकेशन हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे, प्रत्येक जन्मलेल्या मुलापासून त्याला अधिकार सुरू होते. आपल्या संविधानात प्रत्येकाची तरतूद आहे. आपण असं नाही वाटत तुला की आपण देशावर प्रेम कमी आणि पक्षांवर प्रेम जास्त करायला लागलो? ते लोकांची मेंटॅलिटी झाली आता. आपण आपलं ज्या लोकांनी देशासाठी रक्त सांडवलंय आपण त्यांना हळूहळू विसरत चाललोय आणि जे लोक सत्तेवर बसले किंवा आपल्या पक्षासाठी आपण ज्यांना फेवर करतो ते आपल्याला मायबापापेक्षा जास्त झाले. बल्कि ते कमी व्हायला पाहिजे आणि आपल्याला देशासाठी जास्त प्रेम करायला पाहिजे. त्यांना प्रेम करणं चुकीचं नाही, लेकिन त्यांना मायबाप करणं चुकीचं आहे. देशावर जास्त प्रेम करा. देशापेक्षा कोणीच मोठं नाही, नाही जात मोठी आहे, नाही धर्म मोठा आहे. सर्वात मोठा देश आहे. कारण की जितकेही लोक आहे जाती धर्माच्या पलीकडे म्हणजे आपला देश असते. 3 रंगाचा देश आहे आपला. 3 रंगाचा तिरंगा खाली सर्व लोक इथे उपस्थित आहे. किंवा 26 जानेवारी आपला गणराज्य दिन हा एक हॉलिडे नसून आपल्यासाठी या 2 दिवसांमधला फरक काय? 26 जानेवारी रोजी आपली जी राज्यघटना आहे ती आपल्या भारतामध्ये लागू झालेली होती. त्या दिवशीपासून आपल्याला सर्व अधिकार हक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही राज्यघटना सभेवर प्रस्तावित केली होती. तेव्हापासून आपण ह्या देशामध्ये संविधान लागू झालं होतं आणि त्या संविधानाने आपल्याला हक्क दिलाय, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू एज्युकेशन. आज आपण जेव्हा मी इथे तुमच्या समोर बोलताय, तुम्ही मला प्रश्न विचारताय, हा हक्क आपल्याला आपल्या संविधानाने 26 जानेवारी रोजी आपल्याला दिलेला आहे. आज 80 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य होऊन. नक्कीच आपण 80 वर्षात चालतो. यस. कुठपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे मिळालेल्या आहेत? अजूनपर्यंत मी तर असं म्हणू शकणार नाही की हे पूर्णपणे आपल्याला मिळालेलं आहे. नाही मिळालेलं आहे. कारण आज ज्या बघा, मी सरळ म्हणतो 75 वर्ष कोणी राज्य केले हे मला माहिती नाही, 12 वर्ष कोणी राज्य केले हे मला माहिती नाही. पण या 12 वर्षामध्ये किंवा 75 वर्षामध्ये डिक्टेटरशिप ही कुठे ना कुठे दिसलेली आहे. मी जर एक भारतीय म्हणून बोलीन तर, कारण जर कोणता व्यक्ती आपला स्वतंत्र आवाज उचलायला जातो ना तेव्हा त्याला कुठे ना कुठे म्हणजे त्या लेवलवर दाबलत जाते. तर त्यामुळे आतापर्यंत पूर्णपणे मिळालेला नाही मिळालेला. म्हणजे अजूनही आहे, अजूनही आहेत. अजून पूर्ण संविधान. माझं म्हणणं आहे की प्रत्येक जनतेने आपलं संविधान वाचलं पाहिजे, आपला हक्क जाणला पाहिजे आणि आपला मूलभूत अधिकार त्यांनी मिळवले पाहिजे. समजा आजच्या परिस्थितीमध्ये भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी हे फ्रीडम फायटर्स जर असते तर त्यांना कुठला लढा करावा लागला? त्यांना तर पहिले स्वतःच्या हक्काचा लढा करावा लागला असता. त्यांना आता ते विचार करत असतील, जर त्यांना ते जर सगळे वरतून जर पाहत असणार तर त्यांनाच वाटेल की या गोष्टीसाठी जर आम्ही स्वातंत्र्य मिळवलं असतं तर काही अर्थ नाही. म्हणजे कुठेतरी उणीवा आहेच आणि प्रत्येक भारतीयाला आपला अधिकार मिळवलाच पाहिजे. आज पण प्रत्येक भारतीय हा वंचित आहे त्याच्या अधिकारापासून. आज आपला देश गरीब आहेच नाही मुळातच. सोने की चिडिया म्हणणारा भारत, आज इथे तुम्ही महिनाभर लोक मरून राहिले उपाशी. हे परिस्थिती आज भारताची आहे ग्राउंड लेवलवर. ही परिस्थिती आहेच नाही. तुमच्या एक वाक्य होतं 16 ऑगस्ट 1947 रोजी, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. हो, हे वाक्य आज कितपत लागू होतं? 100% लागू होत आहे. असं म्हणायला म्हणजे काही हरकतच नाही ना. 100% लागू होत आहे साहेब. आज एवढ्या शाळा, मला सांगा 12,000 शाळा बंद झाल्या म्हणतात, 92,000 शाळा पूर्ण देशांमध्ये. हे कुठली परिस्थिती आहे, ही कुठली आझादी आहे? आज जर राईट टू एज्युकेशन हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे, प्रत्येक जन्मलेल्या मुलापासून त्याला अधिकार सुरू होते. आपल्या संविधानात प्रत्येकाची तरतूद आहे. पण जर त्याला त्याचे अधिकार भेटत नाही सर तर मग का प्रॉब्लेम आहे? म्हणजे काही अर्थच नाही ना 80 वर्षाच्या. आज प्रत्येक भारतीय हा जागा झाला पाहिजे आणि मला वाटतं कुठेतरी ही क्रांती घडत आहे आणि प्रत्येक भारतीय हा जागा झालेला आहे. कोणाला सरकार विरोधात नाही, पण ही आपल्या त्या प्रशासनाविरोधात, त्या अदृश्य शक्ती विरोधात जी ह्या भारतीयाला रोकत आहे त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून. खूप छान. स्वतंत्रता हमारे लिए क्या मायने रखती है? स्वतंत्रता बहुत मायने रखती है. ये हमें किसी भीख में नहीं मिली थी. बहुत संघर्ष करना पड़ा बहुत लोगों को. सालों तक संघर्ष रहा. स्वतंत्रता सिर्फ एक ऐसी नहीं है कि अंग्रेज चले गए, वो एक मानसिक स्वतंत्रता भी है कि हम अपने देश को अपने हिसाब से बनाएंगे. हम किसी के अधीन नहीं रहेंगे. हम इस काबिल हैं
कि हम अपने देश को चला सकते हैं। जब अंग्रेज क्या हमें स्वतंत्रता पूरी तरह मिल पाई है? हाँ, स्वतंत्रता तो मिली है लेकिन देश परफेक्ट नहीं हुआ है। लेकिन आज हम पूरी तरह स्वतंत्र है, हम किसी के अधीन काम नहीं कर रहे हैं। हमारा देश अपने हिसाब से चलता है। प्रॉब्लम्स रह सकती है लेकिन ये कहना कि हम स्वतंत्र नहीं है ये गलत है। हमें कहा गया कि 2047 तक भारत विश्व गुरु बन जाएगा। बन भी सकता है, वो तो अभी किसी ने देखा नहीं है फ्यूचर, वो कुछ भी नहीं कह सकते तो उसका। क्या हमने 2047 तक इंतजार करना चाहिए? नहीं, हमें आज से ही काम करना चाहिए। धीरे धीरे 2047 तक बने, उससे पहले बने, बाद में बने, लेकिन काम तो आज से ही शुरू करना पड़ेगा ना। चलो, बहुत अच्छी बात है कि शुरुआत कहीं तो भी होनी चाहिए। बात करेंगे दोस्त? बड़े खूबसूरत नजर आ रहे हो। क्या मायने रखता है स्वतंत्रता दिन हमारे लिए? स्वतंत्रता दिन बहुत वीरों को श्रद्धांजलि का मायने रखता है। जैसे भगत सिंह हो गए, राजगुरु हो गए, सुखदेव जी हो गए, इनका बहुत बड़ा बलिदान रहा है देश के लिए। लेकिन कहीं तो भी हम लोग व्हाट्सएप के स्टेटस पर ही मर्यादित नहीं कर रहे हैं। नहीं, हम तो मर्यादित नहीं कर रहे और ना आगे हम शो अप कर रहे हैं। बाद में भूल जाते हैं। हम शो अप ही नहीं कर रहे अभी तक के, तो हमने अभी तक के किया ही नहीं शो। अब तो बंद के अंदर करते हैं। इनका बहुत बड़ा योगदान रहा है देश के लिए, अपन उनके बारे में कुछ भी नहीं। जिस तरह के व्हाट्सएप पर मैसेजेस वायरल होते हैं, यस, कुछ मैसेजेस ऐसे होते हैं जिनमें सच्चाई नहीं होती है जी। और हम लोग बिना पढ़े बिना सोचे सब लोग वायरल कर देते हैं। ये बात किस हद तक ठीक है? ये गलत बात है। जो है सोच समझ के करना चाहिए, बाकी अदरवाइज ऐसा कुछ भी नहीं रहता है। जो देखी नहीं जाती उसको बोलने का हक भी नहीं है अपने को। बात स्वतंत्रता अपने लिए मायने तो रखता है, मगर हम अपने विचार से स्वतंत्र नहीं हुए। देश स्वतंत्र है, विचार अपने ही लोगों ने इन बाहर से लोग कितने मुट्ठी भर लोग आए थे, मगर हमारे लोगों ने हमारे ऊपर ही राज किया। हमारे लोगों ने अपने लोगों के ऊपर गोलियां चलाई, जालियनवाला बाग हुआ, बाद में अपने हमारे लोगों की वजह से हम गुलाम हुए। लेकिन हम भी लोगों के बदौलत हम लोग आजाद भी हैं। आज़ादी है, मगर हमको विचार से स्वतंत्र होना चाहिए। हम अपने खुद के बारे में सोचते मगर देश के बारे में नहीं सोचते। बस हम हमारा परिवार, हमारा घर, इतना ही सोचते। उसके आगे बहुत बहुत कम लोग जाते हैं।